अजून कसे आले नाही ते? एवढा वेळ दुकानात काय करत असतील? परत कुणाच्या नादाला तर लागले नसतील, म्हणजे मला गिफ्ट बिफ्ट देऊन मला अंधारात ठेवून यांचं काय सुरू तर नसेल ना झालं? जाऊन बघू का? बघते. तुम्ही? हां मी. का हो, काय झालं? काय नाही, तुम्हालाच बघायला येत होते. उशीर का झाला? अहो ते दुकानामध्ये आर्या मॅडमची डेड बॉडी त्या टँकमध्ये ज्या लिक्विडमध्ये ठेवली का नाही, त्या टँकमध्ये ते लिक्विड असं खाली पडत होतं. नशीब माझ्या लवकर लक्षात आलं. काय मला काय झालं? तुमच्याशी बोलते मी, लक्ष नाही तुमचं. मला भीती वाटतेय. अहो भीती वाटायचं काही कारणच नाही, घाबरायचं कशाला मुळात. मी हाय, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी लावतो बॉडीची विल्हेवाट. बॉडीची नाही, वेगळीच भीती वाटते. कसली? तुम्ही खरं खरं सांगणार असाल तर एक विचारू? ही आता मला आर्याच्या आणि माझ्या संबंधांबद्दल विचारते की काय? हिला आर्याच्या प्रेग्नन्सी बद्दल कळलं की काय? विचारा. नक्की खरं खरं सांगाल? समजा तुमच्या आयुष्यात एखादी अशी मॉडर्न, कमी कपडे घालणारी, गोरी गोरी पोरगी आली तर? लालेजी काय बोलताय तुम्ही? हसू नका, उत्तर द्या. अशी एखादी पोरगी मॉडर्न म्हणजे अशी कमी कपडे घालणारी, जीन्स टॉप स्कर्ट, ते स्लीवलेस बॅकलेस असं काय बाय घालणारी पोरगी आली तर? माझ्या आयुष्यात कोण कशाला येईल? आणि असं पण मला साध्याच मुली आवडतात. मुली? मुलगी तुमच्यासारखीच. माझ्यासारखी म्हणजे मी नाही. ओ ऐका लालेजी, असं बघू नका माझ्याकडं. अहो म्हणजे मला तुमच्यासारखं असं चांगल्या चांगल्या शब्दामध्ये नाही म्हणता येत. मला तुम्हीच आवडता लालेजी. तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोण आहे का सांगा बरं? तेच चांगलं आहे. मी असताना तुमच्या आसपास पण कोणी आली ना तरी जीव घे ना मी तिचा. घ्या, बिनधास्त घ्या, पण मुळात ती वेळच येणार नाही. कारण तुम्ही माझ्या आयुष्यात आहे ना. आता 7 जन्म तुम्ही माझ्या आयुष्यात आहे, त्यामुळे माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच येणार नाही. मी आलो आवरून. 7 जन्माचं माहित नाही, पण ह्या जन्मात तरी मी कोणालाच तुमच्या आसपास फिरकू देणार नाही. डॉक्टर काय वाटतं, कधीपर्यंत बरं होईल? काहीच सांगता येत नाही. म्हणजे इथे आणल्यापासून हा कोमातच आहे. बॉडीलाही बऱ्याच फ्रॅक्चर झाल्यात, मेंदूलाही जखम झाली. त्यामुळे फ्रँकली स्पीकिंग जोपर्यंत हा शुद्धीत येत नाही तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही. डॉक्टर, याला इथं कुणी ॲडमिट केलं काय माहिती आहे? नाही. हा फोटो नीट बघा. या मुलीला ओळखता? ही याला इथं भेटायला आलेली? नाही, म्हणजे हिला मी तर पहिल्यांदाच बघतोय. 1 मिनिट. ए आनंद, इकडे लवकर ये. याला दाखवा. या मुलीला इथं बघितलंयस? नाही साहेब. आज जो पेशंट ॲडमिट आहे त्याला भेटायला ही मुलगी आलेली का इथं? नाही साहेब. डॉक्टर, आपण काही करून याला लवकरात लवकर शुद्धीवर आणू शकतो का? डॉक्टर या नात्याने आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. कसं आहे, फिजिकल जखमा बऱ्या होतील देखील, पण मेंदूला झालेल्या जखमा बऱ्या व्हायला वेळ घेतात. त्यामुळे जोपर्यंत हा शुद्धीत येत नाही आपण काहीच करू शकत नाही. नाही डॉक्टर, तुम्ही काही करा, पण या माणसाला लवकरात लवकर तुम्ही शुद्धीवर आणा.
हवं तर तुमच्या सिनियर डॉक्टरशी या केस संदर्भात बोला. याचा अपघात झालाय का याला कोणी जीवे मारण्याचा प्रयत्न केला हे कळणं आमच्यासाठी लय गरजेचं आहे. एक मुलगी गायब आहे. त्याचं नेमकं काय झालंय, ती कुठं आहे, हे फक्त हाच माणूस सांगू शकतो. याला जर काही झालं ना, अरे मंग्या, आज तू कसा काय चहाच्या टपरीवर? मग लकी कुठे गेला? हा ते गेलाय ना आम्याची उधारी आणायला. मला म्हणला की आल्यावर 50 रुपये देतो, गिराईक सांभाळ. थांबलो आपलं निवांत. गोपाळ, ओ गोपाळ शेठ, काय गडबड झालं फर्निचरचं काम? नाही का अजून, ते काम करायला बिजी आहेत ना. हाय मी, चालू द्या. ए मंग्या, कसलं फर्निचर? ते दुकानात फर्निचरचं काम काढलं ना त्यानं. हे गोपाळ बघ, अरे किती साधा माणूस आहे. अरे देव माणूस आहे, देव माणूस. नाही तर त्याचा तो भाऊ सुधाकर, अरे सगळ्या दुकानांच्या झाडते घेत सुटलाय. माझ्याकडे तशा तक्रारी आल्यात बरं का गावातल्या. सरपंच, अहो ते सुधाकर लय खवाटजार आहे. हा अहो सगळ्यांच्या दुकानाची झडती घेतली ती घेतली, गोपाळच्या बी हा भावाच्या बी दुकानाला सोडलं नाही त्यांनी. काय अर्थ आहे? असलं कुठं भाव असतंय वय? मंग्या, गावात अजून एखादा मुर्दा बिडदा तर पडला नाही ना? ऍज अ सरपंच मला कसं माहित नाही? ऐ, सरपंच आता काय मुडतं तुम्हाला येऊन विचारणार आहे का? मी इथं पडू का तिथं पडू? काहीतरी उगा लागलेत बोलायला. तसं नाही रे, पण गावात काही जरी झालं ना तरी मला सगळं कळतं लगेच. तर काय सुद्धा कळणं झालंय. ती बॉडी कुणाची आहे, कुठं आहे, कुणी केलाय, कोण, काय सुद्धा कळलं नाही. मलाही कळत नाहीये तो कोण आहे. तो हे सगळं का करत असेल? पैशांसाठी करत असेल की नाही? पैशांसाठी जर का करत असता तर मंदिरातले चोरलेले दागिने परत आणून दिले नसते. हेच सगळे प्रश्न मला सुद्धा पडलेत. हे सगळे खून कोण करतंय आणि कशासाठी करतंय? माझ्यासाठी ब्लाऊज शिवणार ना टेलर?